नमस्कार, मी मधुरिमा. आजच्या या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MHS सेट 2019चा क्वेश्चन पेपर. ऑलमोस्ट प्रिव्हियस 4 लेक्चर्समध्ये आपण 90 क्वेश्चन्स कवर केले होते. रिमेनिंग क्वेश्चन्स जे आहेत आपण आजच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये कवर करणार आहोत. सो स्टार्ट करूयात क्वेश्चन नंबर 92 पासून. क्वेश्चन काय विचारलं आहे बघा. द इंड्युसिबल जीन्स आर ट्रान्सक्राइब्ड बिकॉज इंड्युसिबल जीन्स हे ट्रान्सक्राइब होतात का? ऑप्शन्स आहे the inducer inactivates the repressor protein, repressor binds to the promoter, repressor binds to the operator and repressor inducer bind to the operator. असे 4 ऑप्शन्स आहेत. आता हा क्वेश्चन तुम्ही तोपर्यंत सॉल्व करू शकत नाही आहे जोपर्यंत तुम्हाला ओपेरॉन मॉडेल माहीत नाही आहे. आणि ओपेरॉन मॉडेलमध्ये पण पर्टिक्युलरली जोपर्यंत तुम्हाला लॅक ओपेरॉन मॉडेल माहीत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करता येणार नाही. राईट. सो एक्झॅक्टली लॅक ओपेरॉन काय आहे, मग त्याच्यामध्ये रिप्रेसरचा रोल काय आहे आणि इंड्युसिबल जीन्सचा रोल काय आहे ते आपण बघूयात डायग्रॅमॅटिकली. सो इथे एक डायग्राम तुम्हाला दिसते बघा. ह्या डायग्राममध्ये तुम्हाला ओपेरॉन म्हणजे काय की वेन द नंबर ऑफ जीन्स कम्स टुगेदर आणि त्याला एक ऑपरेटर किंवा प्रमोटर कंट्रोल करत असतो त्याला आपण म्हणत असतो ओपेरॉन. हे एक ओपेरा नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्या इन्स्ट्रुमेंटवरून ह्याला नाव दिलं ओपेरॉन मॉडेल. राईट. सो इन द फर्स्ट थिंग, आता फर्स्ट ह्याच्यामध्ये बघा की तुम्हाला सगळ्यात अगोदर लक्ष द्यायचे की हा आहे रेग्युलेटर जीन. काय आहे? रेग्युलेटर जीन, ज्याला आपण आरने डिनोट करतो. आणि बाकी जो आहे हा आहे ऑपरेटर. आणि ऑपरेटरच्या पुढचे हे जे 3 आहे ज्याला आपण A, B आणि Z किंवा ABC असे नाव दिलेले आहेत. सो दीज आर नथिंग बट दीज आर द स्ट्रक्चरल जीन. अशा प्रकारे हा ओपेरॉन मॉडेल बनलेला असतो. काय असतं? एक असतो रेग्युलेटर, एक ऑपरेटर आणि 3 स्ट्रक्चरल जीन्स. मग ते स्ट्रक्चरल जीन्स 3 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यामध्ये आहे बेटा गॅलेक्टोसिडेज एन्झाईम, ते प्रोड्यूस करतात, mRNA प्रोड्यूस करतात आणि mRNA पासून ते काय करत असतात? प्रोटीन्स प्रोड्यूस करत असतात. असे 3 डिफरंट टाईपचे mRNA म्हणजे A, B आणि Z असे 3 डिफरंट टाईपचे mRNA तयार करतात आणि मग प्रोटीन प्रोड्यूस करतात. आता हे जीन्स कधी काम करणार आहे म्हणजे कधी ॲक्टिवेट होणार आहे किंवा कधी मेसेंजर RNA तयार करणार आहेत आणि कधी प्रोटीन तयार करणार आहेत डिपेंडिंग ऑन द रेग्युलेटर अँड इंड्युसर जीन. आता फर्स्ट 2 कंडिशन दाखवलेले. इथे काय होणार नाही आहे? ट्रान्स्क्रिप्शन होणार नाही आहे. देअर इज नो ट्रान्स्क्रिप्शन इन द फर्स्ट डायग्राम. सो मेसेंजर RNA रिप्रेसर, हा जो रेग्युलेटर जीन आहे त्याने काय केलं आहे तर एक रिप्रेसर प्रोड्यूस केलेला आहे. ठीक आहे. हा जो ब्लॅक कलरने तुम्हाला दिसतोय हा काय आहे? एक रिप्रेसर प्रोटीन आहे. हा रिप्रेसर प्रोटीन जो आहे ह्याची कॉम्प्लिमेंटॅरिटी असते. कोणासोबत असते? ऑपरेटरसोबत. मग हा जो रिप्रेसर आहे तो जातो आणि बाइंड होतो. रिप्रेसर आता इथे काय ॲक्टिव्ह स्टेटमध्ये आहे. कोणत्या स्टेटमध्ये? ॲक्टिव्ह स्टेटमध्ये असल्यामुळे तो जातो आणि ऑपरेटरला बाइंड होतो. जसा तो ऑपरेटरला बाइंड होतो फर्दर प्रोसेस जी आहे किंवा फर्दर स्ट्रक्चरल जीन जे आहे ते फॉर्म होत नाही आहेत. म्हणजे इथे mRNA फॉर्म होत नाही आहे जर हा रिप्रेसर बाइंड झाला आपल्या ऑपरेटरला. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल मग त्याने कुठे बाइंड व्हायला पाहिजे? इन्स्टेड ऑफ ऑपरेटर तो जर प्रमोटरला बाइंड होत असेल या ठिकाणी तरच तुमचं फर्दर स्ट्रक्चरल जीन एक्सप्रेस होऊ शकतं. आता सेकंड डायग्राम बघूया. सेकंड डायग्राममध्ये बघा हा आर आहे किंवा स्ट्रक्चरल जीन आहे, रेग्युलेटर जीन आहे. रेग्युलेटर जीनने काय केलं? रिप्रेसर प्रोटीन प्रोड्यूस केलेला आहे. पण रिप्रेसर प्रोटीन जरी प्रोड्यूस केलेला असेल तरी इथे एक इंड्युसर येतो. काय येतो? इंड्युसर. इंड्युसर जो आहे तो ब्लू कलरने डिनोट केलेला आहे. नाव दिस इंड्युसर बाइंड्स टू द रिप्रेसर. हा इंड्युसर कोणासोबत बाइंड होतो? रिप्रेसर सोबत. आणि त्यामुळे हा जो रिप्रेसर आहे तो इनॲक्टिवेट होतो. जर हा इनॲक्टिवेट झाला तर ह्याची कॉम्प्लिमेंटॅरिटी ऑपरेटरसोबत राहत नाही आहे. म्हणजेच तो कोणाजवळ जाऊन बाइंड होतो? तो बाइंड होतो प्रमोटर रिजनला. आणि प्रमोटर ह्या नावातच कळतं आहे आपल्याला प्रमोटरला बाइंड झाला आहे म्हणजे फर्दर प्रोसेस कॅरी आउट होणार. जर प्रमोटरला बाइंड झाला तर इथे काय होणार आहे? mRNA फॉर्म होणार आहे. आणि mRNA ऑब्वियसली mRNA फॉर्म झाले म्हणजेच इथे काय फॉर्म होणार आहे? प्रोटीन प्रोड्यूस होणार आहे. समजलंय? इंड्युसर प्रेझेंट असेल एक्सप्रेशन होतं, इंड्युसर अब्सेंट असेल एक्सप्रेशन होत नाही. क्वेश्चन आता पुन्हा एकदा बघूयात. क्वेश्चन बघा. इंड्युसिबल जीन्स आर ट्रान्सक्राइब बिकॉज इंड्युसिबल जीन्स ट्रान्सक्राइब होतात का? द इंड्युसर इनॲक्टिवेट्स द रिप्रेसर प्रोटीन
repressor binds to the promoter, repressor binds to the operator, repressor inducer binds to the ऑपरेटर. तर आपल्याला माहिती आहे की ट्रान्सक्रिप्शन का होतं, कारण की प्रमोटरला जाऊन बाइंड होतं. कोण, नुसतं रिप्रेसर जाऊन बाइंड होतं का? नो, इंड्युसर इनॲक्टिवेट्स द रिप्रेसर प्रोटीन आणि त्यामुळे काय होणार आहे, रिप्रेसर प्रोटीन जर इनॲक्टिवेट झालं तरच काय होणार आहे, प्रमोटरला जाऊन बाइंड होतील आणि प्रमोटर काय करणार आहे, एक्सप्रेशन करणार आहे ते जीनचं. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. The 2 micron plasmid can be obtained from the following yeast. खालीलपैकी कुठल्या ईस्टपासून तुम्हाला 2 मायक्रॉन प्लाझमिड मिळतोय. प्लाझमिड काय आहे बरं? प्लाझमिड इज नथिंग बट दिस इज द मॉलिक्युलर व्हेहिकल. मॉलिक्युलर व्हेहिकल किंवा वेक्टर म्हणूनही आपण बऱ्याचदा प्लाझमिड्सला यूज करतो. प्लाझमिडला आपण असंही म्हणू शकतो की तो एक्स्ट्रा क्रोमोझोमल जीन आहे, ऑटोनॉमसली रेप्लिकेट करू शकतो किंवा असं म्हणू शकतो सेल्फ रेप्लिकेटिंग ॲबिलिटी आहे. सो 2 मायक्रॉन प्लाझमिड कॅन बी ऑप्टेन फ्रॉम द फॉलोइंग ईस्ट. कोणत्या ईस्टपासून मिळू शकतो हा प्लाझमिड? तर कॅन्डिडा शिटी, त्यानंतर पिचिया पास्टरिस, त्यानंतर शिजो सॅकरोमायसिस प्रोम्बी अँड सॅकरोमायसिस सेरेविसी. सो द करेक्ट ऑप्शन इज द सॅकरोमायसिस सेरेविसी. हा सॅकरोमायसिस सेरेविसीपासूनच तुम्हाला काय मिळणार आहे, 2 मायक्रॉनचा प्लाझमिड मिळणार आहे. सो बघूयात स्ट्रक्चर कसं असतं ह्या 2 मायक्रॉन प्लाझमिडचं. बघा, अशा टाईपमध्ये 2 मायक्रॉन प्लाझमिडचं स्ट्रक्चर असतं. सो दिस इज द वन इंटरेस्टिंग ईस्ट प्लाझमिड इज कॉल्ड 2 मायक्रॉन सर्कल. द 2 मायक्रॉन सर्कल इज द 6.3 KB सर्क्युलर, म्हणजे किती आहे, खूप कमीत कमी बेस पेअर्स आहे आणि फक्त किती आहे, 6.3 KB सर्क्युलर आहे. ऑब्वियसली हा प्लाझमिड आहे म्हणजे त्याची ह्या कॅरेक्टरिस्टिक्स असणारच आहे, सर्क्युलर आहे, एक्स्ट्रा क्रोमोझोमल आहे, एलिमेंट फाउंड इन द न्यूक्लियस ऑफ द मोस्ट ऑफ द सॅकरोमायसिस सेरेविसी स्ट्रेन. सो युअर करेक्ट ऑप्शन इज द सॅकरोमायसिस सेरेविसी. हा 2 मायक्रॉनचा आहे बघा. हा रिजन आहे ARS, जिथून एक्झॅक्टली रेप्लिकेशन स्टार्ट होतं. ऑटोनॉमसली रेप्लिकेटिंग पॉइंट आहे तो ARS. सो इन दिस वे दिस इज द स्ट्रक्चर ऑफ 2 मायक्रॉन प्लाझमिड. क्वेश्चन नंबर 94. विच ऑफ द फॉलोइंग इज द फाजमिड वेक्टर. खालीलपैकी कुठला फाजमिड वेक्टर आहे? फाजमिड म्हणजे बॅक्टेरियोफाज आणि प्लाझमिड ह्याला कंबाईनली आपण म्हणतो फाजमिड वेक्टर. सो ऑप्शन्स आहेत PUC19, PBr322, EMBL3 and P blue script. So the correct option is the P blue script. Next question is co-localization of 2 fluorescently labeled proteins in a cell is usually visualized by phase contrast microscopy, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, कॉन्फोकल मायक्रोस्कोपी, ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोपी. को लोकलायझेशन विचारले. 2 फ्लोरोसंटली लेबल म्हणजे इथे तुम्हाला हिंट दिलेली आहे त्यांनी, 2 फ्लोरोसंटली लेबल प्रोटीन. सो द करेक्ट ऑप्शन इज द फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपी. क्वेश्चन नंबर 96 बघूयात. व्हॉट इज द अप्लाइड सेंट्रिफ्युगल फील्ड ॲट द पॉइंट इक्विव्हॅलेंट टू द 5 cm फ्रॉम द सेंटर ऑफ रोटेशन अँड द अँग्युलर वेलोसिटी 3000 रेडियस पर सेकंड. सो इथे काय काढायचं आहे आपल्याला, अप्लाइड सेंट्रिफ्युगल फील्ड काढायची. अप्लाइड सेंट्रिफ्युगल फील्डला आपण G ने डिनोट करतो. मग ह्याच्यासाठी फॉर्म्युला काय, ओमेगा स्क्वेअर R असा फॉर्म्युला आहे. मग कसं आपण कॅल्क्युलेट करणार आहे, इथे अँग्युलर वेलोसिटी काय दिलेली आहे आपल्याला, 3000 ही अँग्युलर वेलोसिटी आहे. रेडियस किती आहे, इक्विव्हॅलेंट टू द 5 cm फ्रॉम द रोटेशन, सेंटर ऑफ द रोटेशन, म्हणजे ही काय झाली आपली रेडियस झालेली आहे. अँड दिस इज द स्क्वेअर ऑफ इट. सो इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट अप्रॉक्सिमेट आन्सर. अप्रॉक्सिमेट म्हणजे 4.5 रिलेटेड आन्सर पाहिजे. सो ऑप्शन बघा 4.5, 5.4, 3.4, 6.5. सो द करेक्ट ऑप्शन इज द option number 1. Then how in more detail we can see over here exact calculations. Centrifugal field जी आहे ती आपण G ने डिनोट करतो. at the point 5 cm from the center of rotation. आता हा 5 काय झाला आपला रेडियस झाले. अँग्युलर वेलोसिटी 3000 आहे. फॉर्म्युला सांगितलं होतं मी तुम्हाला, G इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर R.
ओमेगा काय आहे 3000, त्याचा स्क्वेअर 3000चा स्क्वेअर घेतला इंटू 5 सेंटीमीटर पर सेकंड, त्यानंतर 4.5 इंटू 10⁻⁻7 सेंटीमीटर पर स्क्वेअर सेकंड. सो इन दिस वे दिस इज युअर आन्सर. इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट. अशा टाईपचे जर क्वेश्चन आले सेंट्रिफ्युगल फील्डशी रिलेटेड, जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल तर इझिली सॉल्व करू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन, द म्युटेशन इन द जीन रेल ए इन द बॅक्टेरिया रिझल्ट्स इन. ऑप्शन आहे रिलॅक्स्ड म्युटंट, सायलेंट म्युटंट, कॉन्स्टिट्युटिव्ह म्युटंट अँड डॉमिनंट म्युटंट, असे 4 ऑप्शन्स आहेत. आता रेल ए हा नावच कशावरून आलेलं आहे, रिलॅक्स्ड ऑब्वियसली. सो द करेक्ट ऑप्शन इज द रिलॅक्स्ड म्युटंट. मग आता हा रेल ए एक्झॅक्टली वर्क कुठे करतो, तर तुम्ही ऐकलं असेल स्ट्रिंजेंट रिस्पॉन्स. स्ट्रिंजेंट रिस्पॉन्स इज व्हॉट, दॅट इज द वन टाईप ऑफ द रिस्पॉन्स विच इज गेटिंग जनरेटेड वेन देअर इज द डिवॉइड ऑफ द फूड. जेव्हा फूड मटेरियल नसणार आहे तेव्हा जो रिस्पॉन्स जनरेट होतो त्याला आपण म्हणतो स्ट्रिंजेंट रिस्पॉन्स, म्हणजेच तेव्हा रेल ए ॲक्टिवेट होत असतो. ठीक आहे. नाव हा जो रेल ए आहे किंवा हा जो स्ट्रिंजेंट रिस्पॉन्स आहे, स्ट्रिंजेंट रिस्पॉन्समध्ये काय होतं बरं, ऑलरेडी फूड नाही आहे म्हणून एनर्जी कमी आहे, बरोबर आहे. देअर इज द व्हेरी लो अमाऊंट ऑफ द फूड. फूड कमी आहे म्हणजे एनर्जी कमी आहे, एनर्जी कमी आहे म्हणजेच आता हे काय करणार आहेत, प्रोटीन सिंथेसिस खूप कमी करणार आहे किंवा ऑलमोस्ट निग्लिजिबल, प्रोटीन सिंथेसिस करणारच नाही आहे कारण की अगेन दे रिक्वायर द एनर्जी. अदरवाईज रेप्लिकेशन पण होणार नाही आहे कारण की रेप्लिकेशनमध्ये पण काय लागणार आहे, तुम्हाला एनर्जी लागणार आहे. सो द सच टाईप ऑफ द रिस्पॉन्स वी कॉल्ड इट एज स्ट्रिंजेंट रिस्पॉन्स वेअर द रेल ए इज वर्किंग. सो दॅट इज द जीन रेल ए. ओके, इन मोर डिटेल्स स्ट्रिंजेंट रिस्पॉन्स काय, कारण की ह्याच्याशी रिलेटेड जर आणखी वेगळा काही क्वेश्चन आला तर तुम्हाला स्ट्रिंजेंट रिस्पॉन्स माहिती असला पाहिजे. सो सी हिअर इन दिस डायग्राम, दिस इज युअर रायबोझोम्स अँड दिस इज द रेले, दिस इज द पॉलीपेप्टाइड चेन. व्हॉट हॅपन्स वेन देअर इज द स्टार्वेशन, फूड कमी आहे, अमायनो ॲसिड खूप कमी आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो दॅट इज द अमायनो ॲसिड स्टार्वेशन कंडिशन. मग ती कंडिशन काय येऊ शकते, अमायनो ॲसिड स्टार्वेशन किंवा कमीत कमी अमाऊंट काय येऊ शकते, बिकॉज ऑफ द अँटीबायोटिक स्ट्रेसमुळे. अँटीबायोटिक मॅक्झिमम असल्यामुळे अमायनो ॲसिड कमी पडत आहेत, त्यामुळे काय होणार आहे, GTP आणि ATP ॲक्टिवेट होणार आहे. सो हिअर इज द फॉर्मेशन ऑफ द PPG. त्यानंतर ॲलॉर्मोन सिक्रेट होणार आहे. ॲलॉर्मोन सिक्रेट झाला तर RNAsP काय करणार आहेत, तर GTPचं बायोसिंथेसिस स्टॉप करणार आहे. इथे जिथे निगेटिव्ह साईन दिसते म्हणजे सगळं स्टॉप होते, DNA रेप्लिकेशन होणार नाही आहे, प्रोटीन सिंथेसिस होणार नाही आहे, फॅटी ॲसिड लिपिड सेल वॉल फॉर्मेशन होणार नाही आहे. सो ऑल दिस अँड स्ट्रेस प्रोटीन इथे सिंथेसाइज व्हायला लागतील. काय होईल, स्ट्रेस प्रोटीन आणि अमायनो ॲसिड सिंथेसाइज करण्याचा ते प्रयत्न करणार आहे. हा जो रिस्पॉन्स आहे त्याला आपण म्हणतो स्ट्रिंजेंट रिस्पॉन्स. आता रेल ए जो आहे त्याच्यामध्ये जर म्युटेशन झालं तर काय होणार आहे, म्युटेशन इन्क्रीजेस द ॲल हॉर्मोन रेस्टिंग लेवल. सो रेल एमध्ये जर म्युटेशन झालं तर काय होणार आहे, ॲल हॉर्मोनचं प्रमाण जास्तीत जास्त वाढणार आहे. सो इन दिस वे द करेक्ट ऑप्शन इज द रिलॅक्स्ड म्युटंट. सो क्वेश्चन नंबर 98. See, glycogen, starch and cellulose are polymers of the glucose. Which of the following statement are the true about these polymers? आता ह्यासाठी तुम्ही जर 12वीचं बायोमॉलिक्युल्स हा जर चॅप्टर व्यवस्थित वाचलेला असेल तर त्या बायोमॉलिक्युल्समध्ये कुठल्या टाईपची बॉन्डिंग आहे हे सगळं सांगितलं आहे. ऑब्वियसली याच्यामध्ये काय विचारलं आहे, ग्लायकोजन, स्टार्च आणि सेल्युलोजमधली बॉन्डिंग विचारलेली आहे. ऑप्शन बघा, ग्लायकोजन अँड स्टार्च आर हॅव्हिंग द alpha-1,4 alpha-1,6 glycosidic bond. Cellulose is having the beta-1,4 glycosidic bond. All these polymers is giving energy for the cells. Glycogen is present in the animal and starch in the plant. Amylase enzyme is useful in the digestion of these polymers. असे काही ऑप्शन्स दिलेत आणि यापैकी तुम्हाला चॉईस करायचं आहे. पण हे चॉईस तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्हाला माहिती आहे की यांच्यामध्ये कुठल्या टाईपची बॉन्डिंग होते. सो तेच तुम्हाला इथे सांगते की हे अल्फा का म्हणतो आपण, बीटा का म्हणतो आपण. मग एक्झॅक्टली हे अल्फा बीटा काय ते आपण डायग्रॅमॅटिकली बघूयात. बघा, ग्लुकोजचे 2 फॉर्म्स आहेत ज्याला आपण म्हणतो, एक फॉर्म जो आहे तो अल्फा फॉर्म आहे, दुसरा फॉर्म जो आहे तो बीटा फॉर्म आहे. मग हा जो अल्फा फॉर्म आहे त्याला अल्फा आणि बीटामधला डिफरन्स काय, कारण की ग्लुकोजचं 6 कार्बन मॉलिक्यूल आहे ना.
सो 6 कार्बन मॉलिक्यूलमध्ये जर तुम्ही फर्स्ट कार्बन बघितला तर त्या फर्स्ट कार्बनमध्ये त्याला आय थिंक सो पेनल्टिमेट कार्बन पण म्हणतात, तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये जर झालेलं असेल तर. हा जो फर्स्ट कार्बन आहे त्याचा जो OH ग्रुप आहे तर तुम्ही बघा की खालच्या साईडला आहे, हा आहे अल्फा, आणि ज्याचा OH ग्रुप ह्या वरच्या साईडला आहे त्याला आपण म्हणतो बीटा. म्हणजे 2 टाईपचे ग्लुकोज मॉलिक्युल्स आहेत, अल्फा बीटा. बीटा वरच्या साईडला, खालच्या साईडला OH असेल तर अल्फा. ठीक आहे, आता बघूयात इथे दोन स्ट्रक्चर दिलेले आहेत. सेल्युलोजमध्ये बॉन्डिंग कशा प्रकारची होती. सेल्युलोजमध्ये जी बॉन्डिंग होती ती बघा, सेल्युलोजमध्ये OH हा 6 कार्बन मॉलिक्युल ऑब्वियसली ग्लुकोज आहे. कार्बन 1, कार्बन 2, 3, 4, 5 अँड 6 कार्बन आहे, बरोबर. आता सिमिलरली हा पण असेल 1, 2, 3, 4, 5. आता इथे जर तुम्ही बॉन्डिंग बघितली तर ही बॉन्डिंग काय आहे, 1,4 बॉन्डिंग आहे. ठीक आहे, आता हा 1,4 बॉन्डिंग जे आहे तर ह्याचा OH ग्रुप कुठल्या साईडला प्रेझेंट आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर ह्याच्यामध्ये जो आहे तो बीटा ग्लुकोज यूज झालेला आहे. बीटा ग्लुकोज अशा टाईपमध्ये बीटा ग्लुकोज यूज झालेला आहे. तर सेल्युलोजमध्ये जी काही बॉन्डिंग तुम्हाला दिसते ग्लायकोसिडिक बॉन्ड आहे ना, ग्लुकोजमधला बॉन्ड आहे. म्हणजे ह्याचा फर्स्ट कार्बन आणि ह्याचा 4th कार्बन, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की सेल्युलोजमध्ये काय आहे तर बीटा 1,4 ग्लायकोसिडिक बॉन्डिंग आहे. त्यानंतर बघूया स्टार्चमध्ये. तर स्टार्चमध्ये बघा इथे डायग्राममध्ये स्टार्चचं जेव्हा आपण ब्रेकडाऊन करतो तेव्हा त्याचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये होतं. सो दिस इज द स्टार्च. आता स्टार्चमध्ये जी बॉन्डिंग तुम्हाला दिसते ती अल्फा 1,4 पण दिसते आणि त्यानंतर तुम्हाला जी बॉन्डिंग दिसते ती काय दिसते 1,6 पण दिसते. सो द बॉन्डिंग बिटवीन द स्टार्च इज द अल्फा 1,4 अँड अल्फा 1,6 असे बॉन्डिंग आहे. तर जेव्हा आपण स्टार्चला ब्रेकडाऊन करतो तर एक जी लिनियर चेन फॉर्म होते त्याला आपण अमायलोज म्हणतो, आणि जी अशी ब्रांच पॅटर्नमध्ये फॉर्म होते, म्हणजे इथे ब्रांचिंग दिसते तुम्हाला, हा फर्स्ट कार्बन आहे आणि ह्याचा हा काय 6 कार्बन आहे, कारण की कन्सिडर केलं 1, 2, 3, 4, 5 आणि हा 6. सो 1,6 बॉन्डिंग जिथे असेल त्याला आपण म्हणतो अमायलोपेक्टिन. सो अशा प्रकारे आपल्याला काय आलं, स्टार्चमध्ये 1,4 1,6 आहे, सेल्युलोजमध्ये बीटा 1,4 आहे, आणि हा जो आहे रिमेनिंग कोणता आहे ग्लायकोजन. ग्लायकोजनमध्ये काय आहे बॉन्डिंग तर ग्लायकोजनमध्ये अल्फा 1,4 आणि अल्फा 1,6. म्हणजे जर एक ऑब्झर्व केलं तर स्टार्चमध्ये आणि ग्लायकोजनमध्ये सेम टाईपच्या बॉन्डिंग्स तुम्हाला दिसत आहेत. क्लिअर आहे. हे बघा अल्फा 1,4 आणि 1,6. आता पुन्हा एकदा क्वेश्चन बघा, ग्लायकोजन स्टार्च आणि सेल्युलोजमध्ये बघा तुम्हाला काही ऑप्शन्स दिसत आहेत आणि त्या ऑप्शन्समध्ये चेक करा. आता तुम्ही ऑप्शनमध्ये काय विचारले ते बघा. ग्लायकोजन अँड स्टार्च इज हॅव्हिंग द अल्फा 1,4 1,6. आत्ताच आपण बघितले स्टार्च आणि ग्लायकोजन सेम आहे, दिस इज द करेक्ट ऑप्शन. सेल्युलोज इज हॅव्हिंग द बीटा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज, येस दिस इज द करेक्ट ऑप्शन. All the polymers are giving energy for the cell, no that is not true. सगळेच पॉलिमर एनर्जी देतील असं काही नाही आहे. ग्लायकोजन इज प्रेझेंट इन द ॲनिमल्स अँड स्टार्च इन द प्लांट्स, येस व्हेरी ट्रू. स्टार्च कशामध्ये असतो प्लांटमध्ये असतो, ग्लायकोजन ॲनिमल्समध्ये असतो. हा डिफरन्स आहे स्टार्चमधला आणि ग्लायकोजनमधला, जरी बॉन्डिंग सेम असतील 1,4 1,6च्या तरीसुद्धा. अमायलेज एन्झाईम इज युजफुल इन द डायजेशन ऑफ दिस पॉलिमर्स, नो अमायलेज इन्व्हॉल्व नाही आहे ह्याच्या डायजेशनमध्ये. ठीक आहे. सो बघा आता करेक्ट ऑप्शन्स 1, 2 आणि 3 कशामध्ये आहे 1, 2 आणि 4 बघा 1, 2 आणि 4. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. क्लिअर आहे. आता पुन्हा एकदा चार्ट आपण बघूयात, सेल्युलोज स्टार्च आणि ग्लायकोजनचा चार्ट. ह्याच्यामध्ये बघितलं तर सेल्युलोज कोणामध्ये दिसते प्लांट्समध्ये, स्टार्च कोणामध्ये आहेत तर प्लांट्समध्ये, ग्लायकोजन कोणामध्ये ॲनिमल्समध्ये. म्हणजे एक सॉल्व झालं. सब युनिट्स ह्याच्यामध्ये बीटा ग्लुकोजचे अल्फा आणि अल्फा, म्हणजे स्टार्चला तुम्ही एकच कन्सिडर करा, अल्फाचे स्टार्चचे हे सब युनिट. बॉन्ड ह्याच्यामध्ये कोणता आहे ऑब्वियसली बीटा 1,4 बॉन्ड जो आहे सेल्युलोजमध्ये. अमायलोजमध्ये कोणता असेल अल्फा 1,4 आणि ह्याच्यामध्ये अल्फा 1,4 आणि अल्फा 1,6. आणि ग्लायकोजनमध्ये पण सेम 1,4 आणि 1,6 बॉन्डिंग. इथे ब्रांचेस असतात का सेल्युलोजमध्ये, नो, हेअर इज ऑल्सो नो ब्रांचेस. अमायलोपेक्टिनमध्ये ब्रांचेस असतात कारण की 1,6 आहे ना,
बॉन्डिंग. इथे पण 1-6 आहे म्हणजे ऑब्वियसली इथे काय असणार आहे तर ब्रांचेस पॅटर्न ऑब्झर्व होणार आहे. सो इन दिस वे यू कॅन सी द शेप्स ऑफ देम. हा लिनियर आहे, हा पण लिनियर आहे. ब्रांचिंग इथे दिसते आणि ब्रांचिंग इथे दिसते. जिथे अल्फा 1-6 आहे तिथे ब्रांचिंग ऑब्झर्व होते. सो बराचसा आय थिंक सो तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला आहे रिलेटेड बॉन्डिंग सेल्युलोज, स्टार्च आणि ग्लायकोजनशी रिलेटेड. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 99. The amino acid that interrupts the alpha helix conformation in the protein is developing kink in the structure. Option आहे बघा serine, valine, proline and leucine. So the correct option is the proline. Proline हा kink generate करत असतो. And the last question, see here, which one electron carrier protein transfers electron from the photosystem 1 to photosystem 2 and functionally similar to the cytochrome C of the mitochondria. So there are the certain options are here. See, इथे options दिलेले आहेत प्लास्टोक्विनोन, फायकोबिलेन्स, फायकोइरिथ्रिन अँड प्लास्टोसायनिन. सो ह्याच्यामध्ये आपण एकदा डायग्राम बघूयात. फोटोसिस्टीम 1 आणि फोटोसिस्टीम 2 मध्ये सायक्लिक इलेक्ट्रॉन फ्लो अँड नॉन सायक्लिक इलेक्ट्रॉन फ्लो दोन्ही आपण बघणार आहोत. ठीक आहे, आता अशा प्रकारे तुम्हाला डायग्राम दिसते. ठीक आहे, अशा प्रकारे डायग्राम आहे. आता हा जो आहे फोटोसिस्टीम 2 ॲक्टिवेट होते इनिशियली. फोटोसिस्टीम जी 2 ॲक्टिवेट होती इनिशियली तो आहे P680 मॉलिक्यूल. इथून काय होणार आहे इलेक्ट्रॉन जंप करणार आहे कुठे प्रायमरी ॲक्सेप्टरकडे. प्रायमरी ॲक्सेप्टरकडून कुठे जाणार आहे प्लास्टोक्विनोनकडे जाणार आहे. फ्रॉम दिस प्लास्टोक्विनोन इट गोज टू द सायटोक्रोम C कॉम्प्लेक्स. सायटोक्रोम C कॉम्प्लेक्सकडून काय होणार आहे मॉलिक्युल्स जे आहेत ते प्लास्टोसायनिन थ्रू फोटोसिस्टीम 1 मध्ये जाणार आहे. कोणा थ्रू जाणार आहे प्लास्टोसायनिन थ्रू काय होणार आहे फोटोसिस्टीम 1 मध्ये जाणार आहे. आणि फोटोसिस्टीम 1 काय आहे P700 ही फोटोसिस्टीम 1 आहे. मग इथे एक्साइटेशन होणार आहे इलेक्ट्रॉन्सचं. इलेक्ट्रॉन जाणार आहे प्रायमरी ॲक्सेप्टरकडे. प्रायमरी ॲक्सेप्टरकडून जातील फेरोडॉक्झिनकडे. फेरोडॉक्झिन जो आहे तो प्रोड्यूस करेल NADPला रिड्यूस करेल आणि NADPचं कन्वर्जन NADPH मध्ये फॉर्म करेल. सो इन दिस वे हाऊ द फोटोसिस्टीम 1 अँड 2 इज कनेक्टेड. कशा प्रकारे कनेक्टेड आहे तर प्लास्टोसायनिन थ्रू कनेक्टेड आहे. कारण की इथून प्लास्टोक्विनोन, सायटोक्रोम C कॉम्प्लेक्स, प्लास्टोसायनिन आणि प्लास्टोसायनिनच मग काय होणार आहे फोटोसिस्टीम 1ला जोडणार आहे. म्हणजे P700 मॉलिक्युल्सला काय होणार आहे जॉईन होणार आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज द प्लास्टोसायनिन. सो क्वेश्चन पुन्हा एकदा बघून घ्या. विच वन इलेक्ट्रॉन कॅरियर प्रोटीन ट्रान्सफर्स द इलेक्ट्रॉन फ्रॉम photosystem 1 to photosystem 2 and is functionally similar to the cytochrome C of the mitochondria, and so the correct option is the plastocynin. So in this way we have completed whole paper MHC 2019 चा कंप्लीट लाईफ सायन्सचा पेपर आपण कंप्लीट केलेला आहे. इथून पुढच्या सिरीजमध्ये मी तुम्हाला टॉपिक वाईज क्वेश्चन्स डिस्कस करणार आहे. जसं आता आपले जे टॉपिक्स आहे किंवा सब्जेक्ट्स आहे जसं बायोमॉलिक्युल्स बायोकेमिस्ट्री आहे किंवा सेल बायोलॉजी आहे. तर हे जे टॉपिक्स आहेत सेल बायोलॉजी असेल तुमचं मॉलिक्युलर बायोलॉजी असेल तर टॉपिक वाईज PYQ घेऊयात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कुठले कुठले आलेले आहेत म्हणजे जेणेकरून तुमचा त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचाही बराचसा अभ्यास होऊन जाईल आणि क्वेश्चनही सॉल्व करणं होतील. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फॉर फर्दर डिटेल्स टेलिग्राम जॉईनला जरूर जॉईन करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो थँक्यू.